मुंबईत गोळ्यांचा थरकाप सुरूच. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडून स्वतःलाही गोळ्या घालून संपवलं. मुंबईत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आणखीन एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि त्याने स्वतःलाही कार्यालयात गोळी घालून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांना 3 गोळ्या लागल्या असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दहिसरमध्ये ही थरकाप उडवणारी घटना घडली. अभिषेक घोसाळकर यांना करोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचणार आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वी एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यानंतर हा गोळीबार झाल्याचे समजते. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस नावाच्या स्वयंघोषित नेत्याने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. त्याने हा गोळीबार त्याच्याच कार्यालयात केला. मॉरिस दहिसर बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. त्याला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिसचे काम होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दहिसर, मुंबई.